महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। हा जो कार्यक्रम चालू आहे जयश्री मॅडमचा, यामुळे काय होतं, सर्व लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि हे असं मोठं टॉनिक आहे की ज्याच्यामुळे गोळ्याची आवश्यकता नाही, असं मोठं टॉनिक आहे आणि असेच कार्यक्रम नेहमी होत राहावं अशी आमची इच्छा आहे। आणि याच्यानंतर जयश्री मॅडम गाता रहे दिल या कराओके सॉन्गचा कार्यक्रम चालू आहे, काय सांगाल मॅडम? कार्यक्रम खूप छान, अतिशय सुंदर झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमातून नवीन नवीन कलाकार समोर येत आहेत आणि माझी मैत्रीण जयश्री हिने हा कार्यक्रम घडवून आणला। खूप छान, औरंगाबादमध्ये खूप छान प्रोग्राम झाला। या निमित्ताने कलाकार लोकांना जास्त म्हणजे प्राधान्य मिळते आणि नवीन प्रोत्साहन मिळतं नवीन कलाकारांना। नवीन जे करिअर करू पाहतात कराओके सॉंग्समध्ये, त्यांना तुम्ही आज काय आवाहन करणार, काय संदेश देणार? त्यांना मी हा संदेश देणार की तुम्ही असेच कराओकेच्या क्लबमधून प्रगती त्यांची इथेच होणार आहे ना, कराओकेमधूनच त्यांची प्रगती होईल ना आणि त्यांनी अशी प्रगती करत राहा। किती वर्षापासून प्रोग्राम? मी जवळजवळ औरंगाबादमध्ये 25 वर्षापासून प्रोग्राम करते। तुमचं नाव सांगा? मी राजेश्री खरा, इंटरनॅशनल सिंगर आहे। मॅडम काय सांगाल, आज कराओके सॉंग थोडं लोक बोलत आहेत, आज कार्यक्रम झाला ईश्वरराव चव्हाण, काय सांगाल? माझं नाव कलाबाई चौधरी आहे आणि मी स्वरांजली कराओकेमध्ये शिकते जयश्री मॅडमकडं आणि त्या खूप छान शिकवतात आम्हाला। त्यांच्यामुळे आज आम्हाला स्टेजची थोडी डेअरिंग आलेली आहे, त्यामुळं त्यांचं आम्ही मनापासून थँक्यू म्हणतो। आपलं गाण्याचं प्रोग्राम किती वर्षापासून चालू आहे? नाही 2च महिने झाले आम्ही त्यांच्याकडे गेलो, आम्हाला गाण्याचं काहीच माहीत नव्हतं। त्यांच्यामुळे थँक्यू सर, थँक्यू। स्वरांजली कराओके सिंगिंग क्लासेस आहेत माझे आणि इतका सुंदर प्रोग्राम झालेला आहे आणि पब्लिकने पण खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। असंच प्रेम पब्लिकचं आमच्यावर असोत, असेच नवे नवे कलाकार आम्ही घडवतो। जे इच्छुक आहेत स्टेजवरती, त्यांना गाणं म्हणण्याची इच्छा आहे, शिकण्याची इच्छा आहे, तसे कलाकार आम्ही घडवतो आणि त्यांच्या नवीन कलाकार घडवतो। गाण्यांनी आम्हाला फायदा म्हणजे एक आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे, एक आपल्या आनंद येतो आपल्याला त्याच्यामध्ये। आपण काय मोठे सिंगर होणार नाही, काही नाही, पण एकजूट होती सगळ्यांची, एका ठिकाणी सुखदुःख वाटलं जातं। म्युझिकच्या माध्यमातून आमचा एक परिवार झाल्यासारखे सगळे मेंबर आहेत आणि सर्वांचाच आम्हाला खूप सपोर्ट असतो। सर्वच जे कराओकेचे बाकीचे पण आहेत ते मला खूप सपोर्ट करतात आणि माझ्या आदरणीय लताताई जाधव, संगीताताई जाधव या मला नेहमी खूप सपोर्ट करत असतात, दामिनी पथकच्या। आणि माझे बंधू विजयजी सावंत बॉन्ड, ते पण मला खूप सपोर्ट करत असतात, त्यांचे पण मी खूप आभार मानेन। आणि माझ्या मिस्टरांचाही मला खूप सपोर्ट आहे, त्याचबरोबर माझे लेकरं पण सिंगिंग करतात। तुमच्या अकॅडमीमध्ये एकंदरीत किती विद्यार्थी घडतात? माझ्या क्लासमध्ये आता 30 विद्यार्थी आहे। नवीन विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी घाबरू नये, गाणं मला येणार नाही असं काही समजू नये। गाणं हे प्रत्येकाला येतं, प्रत्येक जण गाऊ शकतो, पक्ष्यांना सुद्धा गाणं समजतं, तर आपण तर मानवजात आहोत। काही महिला खूप ताण तणावामध्ये असतात, तशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? तर त्यांनी थोडंफार आपलं मन थोडंसं म्युझिकमध्ये रमवावं, म्युझिकमध्ये ताणतणाव कमी होतो आणि बऱ्याचशा जगण्याची चांगली संधी मिळते। दुःखापासून तर नक्कीच दूर होतो माणूस। तुमचं काही इन्स्टिट्यूटचा काही पत्ता आहे का, समजा एखाद्याला करायचं असेल? माझा क्लास छावणी लक्ष्मी कॉलनीमध्ये आहे। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9730832909। गणेशजी हिवराळे साऊंड मास्टर खूप छान साऊंड ऑपरेटिंग करतात, सर्वांना समजून घेतात आणि सदैव त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, सपोर्ट करतात, पैशाला ताणून धरत नाही। मी खूप आभार मानते आणि इतकी खूप छान साऊंड सिस्टम लावतात का प्रत्येकाला वाटतं आम्ही खूप म्हणजे छान गाऊ शकतो, इतका छानसे साऊंड ऑपरेट करतात। अशा कार्यक्रमामुळे ज्यांना संगीताची आवड आहे आणि ज्यांना वाव मिळत नाही
तर अशांना स्टेज उपलब्ध करून दिलं जातं आणि मॅडमच्या चांगल्या मार्गदर्शनामुळे आणि चांगल्या शिकवण्यामुळेच आम्ही आज स्टेजवर उभं राहू शकलो आणि चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकलो. तर त्यासाठी मॅडमचे किती आभार मानले तर ते कमीच आहेत आणि उत्तरोत्तर आणखी याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि मॅडमचं मार्गदर्शन घ्यावं आणि असाच हा कार्यक्रम होत राहावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. हा पहिला असा कार्यक्रम आहे की मीडियावाले इथं आलेत आणि त्या कार्यक्रमामध्ये तुमची बाईट द्यास होते. तर मी लता जाधव आहे, दामिनी पथकमध्ये काम करते आणि दिवसभर ताण असतो, 12 घंटे ड्युटी करत असतो. त्या ताणामध्ये एक थोडंसं विरंगुळा म्हणून आम्ही जयश्रीच्या क्लासवर जात असतो. ती माझी छोटी बहीण आहे आणि विशेष म्हणजे माझा आवाज असा होता बेसुरा, तर त्या आवाजात करत असताना तिने छान सांगितलं नाही असं माझ्या आवाजाला कसं वळण द्यायचं तिने वळण दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे स्टेजवर येताना ती आपला गणेशनी त्याचा साऊंड छान केला. तो म्हणतो नाही ताई मी आहे इथे, तुम्ही बोला गाणे. इतके छान आहे, खूप सुंदर वाटतंय. रामदास सिंगे आहे, मी आर्मी रिटायर आहे. मी तिथे इंजिनियर होतो. माझं वय 82 वर्षाचं वय आहे. मी अजूनपर्यंत हे आपलं संगीताचं मला आवड आहे आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याला औषधाची जरूर नाही, इतकं रिलॅक्स होतं. हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यामुळे मी हे जॉईन केलेलं. तुम्हाला आज इथे येऊन कसं वाटलं सर? मला खूप आनंद वाटला. त्याच्यामुळे खूप मला रिलॅक्स वाटतं माणसाला. सर तुम्ही आर्मीमध्ये एवढे ड्युटी केल्यानंतर सुद्धा तुम्ही करावके कसे जुळाले याच्यामुळे? कसं ते थोडीफार वडिलांची पुण्य आहे. वडिलांपासून मला हे सर्व आलेलं आहे. तुम्हाला गायनाचा छंद केव्हापासून आहे? आणि तर छंद वडील भजन कीर्तन करत होते, त्याच्यामुळे मला हे आवड निर्माण झालेली. त्याच्यानंतर यात प्रगती झाली. किती वर्षापासून चालू आहे आपलं? मला 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. देश सेवेमध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम 38 वर्ष नोकरी केलेली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिथं भाग घेतलेला हो, आहे. मिलिटरीमध्ये भाग घेतो. आता नवीन पिढी जे येऊ पाहते याच्याकडं कराओके सॉंग्सकडं आणि सिंगिंग याच्याकडं, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांनी असं याच्यामध्ये खूप सराव वगैरे करायचा, चांगल्या प्रॅक्टिस करायचं आणि ते करता असताना हे स्टेज मिळू शकतं. ओके. ग्रामीण भागामध्ये खूप काही असं आहे की त्यांना काही आतापर्यंत कराओकेचं असं नॉलेज मिळालं, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मिळालेलं नाही ग्रामीण भागात. काही असे इन्स्टिट्यूट वगैरे काही तयार करतात. हळूहळू ते शहरातलं पाहून तिकडेही त्यांच्या लोकांनी अशी प्रगती करावं. ज्याच्यामुळे ते खेड्यामध्ये जे लोक राहतात त्यांनाही त्यांची करमणूक होईल, कारण त्यांना काही साधन नसतं करमणुकीचं. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा असं त्यांचं बघून तिथेही सुरुवात करावं. ह्या गाण्यामुळे तुमच्या शरीराला किती फायदा होतो? माझ्या शरीराला आता माझं वय सांगितलं ना 82 आहे. त्या शरीराला याच्यामुळे तर मला एक टॉनिकच मिळतं मला.